नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मंगळवार 24 फेब्रुवारी 2026 आज दुपारनंतर तर काही भागात रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील या 7 जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाने सध्या कालपासून हजेरी लावली असून आज 24 फेब्रुवारी पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून येलो अलर्ट सुद्धा हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसहित पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। हे पाऊस पडण्याचे विशेष कारण म्हणजे कर्नाटक पासून ते मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम असल्यामुळे दक्षिण केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे। यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झालेले असून आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। प्रामुख्याने यामधील पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांसहित वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात विजांसहित पावसाची शक्यता आहे। तर उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून अंशतः ढगाळ हवामान हे पुढील 2 ते 3 दिवस कायम राहील आणि पुन्हा एकदा आकाश स्वच्छ होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।